आता तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। जपानमध्ये सर्वाधिक 1,35,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी सौम्य लक्षणं असलेल्या नागरिकांना घरी राहण्याचा सल्ला दिला गेलाय। जपानच्या प्रसार माध्यमांच्या अहवालांनुसार जपानमधील रुग्णसंख्या 4 ऑगस्टला 45,257 होती, पण गेल्या 4 आठवड्यात ही संख्या जवळपास 3 पटींनी वाढली आहे। 1 सप्टेंबरपर्यंत 1,35,674 पर्यंत ती पोहोचली आणि शनिवारी 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला। रोममध्ये G20 ग्लोबल हेल्थ समिटसाठी आरोग्य मंत्री यायला सुरुवात झाली आहे। इटलीचे आरोग्य मंत्री रॉबर्टो स्पेरांझा यांनी त्यांचं स्वागत केलं। कोरोना विरोधातल्या लढ्यात जागतिक स्तरावर कसे प्रयत्न केले जात आहेत यावर या 2 दिवसांच्या समिटमध्ये चर्चा होणार आहे। G20 गटाच्या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांचं रोममध्ये इटलीच्या आरोग्य मंत्र्यांनी स्वागत केलं। G20 ग्लोबल हेल्थ समिटसाठी हे परराष्ट्र मंत्री रोममध्ये आहेत। सौदी अरेबिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड, साऊथ कोरिया आणि अर्जेंटिनाचे मंत्री या परिषदेसाठी उपस्थित आहेत। कोविड-19 आणि त्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येणारे प्रयत्न, व्यवस्थापन याबाबत चर्चा होतीये। कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट मू वैज्ञानिक संज्ञा B1621 लस प्रतिरोधक असू शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं साप्ताहिक माहितीद्वारे दिलाय। जानेवारी महिन्यात कोलंबियात हा विषाणू सर्वप्रथम आढळला होता। आतापर्यंत अमेरिका, जपान, दक्षिण कोरियासह 43 देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झालाय। जून आणि जुलैमध्ये परदेशातून आलेल्या दोघांमध्ये विमानतळ तपासणीच्या वेळी कोरोनाच्या मू या उपप्रकरणाची लक्षणं आढळल्याची माहिती जपानच्या आरोग्य मंत्रालयानं बुधवारी दिली। तर या विषाणूची तिघांना लागण झाल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सेंट्रल डिसीज कंट्रोलच्या मुख्यालयातून देण्यात आली, पण या विषाणूमुळे अजून तरी समूह संक्रमणाची नोंद झाली नसल्याचं सांगण्यात आलंय। ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेतले व्यवहार सुरळीत करण्यासाठी कोरोना व्हॅक्सिन पासपोर्टची सुविधा उपलब्ध करणार असल्याचं आरोग्यमंत्री नदीम झहावी यांनी सांगितलं। 12 ते 15 वर्षांच्या मुलांना लस देण्याचा अंतिम निर्णय झाला नसल्याचं झहावी म्हणाले। ज्यांना कोरोनाचा धोका आहे अशांना लस दिली जाणार आहे। इस्रायलमधल्या कोविड-19 बूस्टर लसीकरणाचं पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी कौतुक केलंय। या बूस्टरमुळे देशात सुट्ट्यांच्या काळात लॉकडाऊन लावण्याचं टळलं गेलंय असं ते म्हणाले। अजूनही जगात बूस्टरची गरज आहे का याबद्दल साशंकता असताना आतापर्यंत किमान 20,50,000 जणांनी लसीचा 3रा डोस घेतलाय असं त्यांनी म्हटलं। काही दिवसातच जून नवीन वर्ष येणार आहे, त्यानिमित्तानं इस्रायलमध्ये सुट्ट्या आहेत। अफगाणिस्तानमधील पंजशीरवर सुद्धा आता तालिबान्यांनी कब्जा केल्याचा दावा तालिबानतर्फे केला जातोय। NRFच्या मुख्य कमांडरचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे। हमद मसूदचा निकटवर्तीय आणि पंजशीरच्या सैन्याचा प्रमुख सालेह मोहम्मद रोगिस्तानी हा देखील तालिबानच्या हल्ल्यात मारला गेल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तानवर आपला ताबा असल्याचा दावा तालिबानतर्फे केला गेलाय। लवकरच पंजशीरला मसूद परिवारापासून स्वतंत्र घोषित करण्यात येणार आहे। AFP या न्यूज एजन्सीनं ही माहिती दिली आहे। आता पंजशीर खोऱ्यात सुद्धा तालिबानी प्रशासक असेल। या विजयामुळे अफगाणिस्तान युद्धाच्या दलदलीतून बाहेर पडलाय असं NRFचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिदनं म्हटलंय। तालिबानी सैन्यातील काही मुलं ही पंजशीरच्या प्रांतीय गव्हर्नर ऑफिसच्या बाहेर उभी असल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेत। संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तानला समर्थन दिलंय। तालिबानचं सरकार स्थापन होण्यापूर्वी मुल्ला बरादरनं रविवारी काबूलमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकारासंदर्भातील महासचिव मार्टिन ग्रिफिथ्स यांच्याशी बातचीत केली। त्यानंतर तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी ट्विट केलं, संयुक्त राष्ट्रांचं अफगाणिस्तानला समर्थन आणि कायम राहील असंही त्यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी रविवारी मेरीलँडमधील जॉईंट बेस अँड्र्यूजवरून कतार आणि युरोपच्या दौऱ्यासाठी कूच केली। संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन देखील आपल्या आखाती देशाच्या दौऱ्यासाठी रवाना झालेत। आपल्या या दौऱ्यात ते आखातातील विविध देशांना भेटी देतील। ऑस्टिन आणि ब्लिंकेन सेहेल हे आखाती मित्र राष्ट्रांना आश्वासित करण्यासाठी जात आहेत। अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागे घेण्याचा निर्णय का घेतला, त्यामागची कारणं काय याबद्दल माहिती देण्यासाठी हा दौरा असल्याचं सूत्रांनी सांगितलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीन आणि रशियासारख्या इतर सुरक्षा आव्हानांवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय। त्यामुळेच अफगाणिस्तानातील युद्ध संपवण्याचा आणि सैन्याला माघारी बोलवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतलाय। तर अमेरिका आपल्या मित्र देशांना वाऱ्यावर सोडणार नाही असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वतीनं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलंय।
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर केलेला कब्जा आणि रस्त्यांवरील घाबरलेली गर्दी याचं एक फिल्ममेकर म्हणून शारबानू सादा तिला वेगळंच आकर्षण आहे. मात्र एक अफगाणी महिला म्हणून तिला हे सगळं एका तुरुंगासारखं वाटतंय आणि इथून आता बाहेर जाण्याची वेळ आली असं तिला मनापासून वाटतंय. तिच्या कुटुंबाची अत्यंत भयावह वातावरणातून काबूलमधून सुटका झाल्यानंतर सादातनं आता जगातील सरकारांना इशारा दिलाय. या सगळ्याबद्दल संपूर्ण जगाला नंतर पश्चात्ताप होणार आहे असं त्यांनी म्हटलंय. तालिबानला जगातील अनेक देशांनी मान्यता दिल्यानंतर त्या बोलत होत्या. सादात यांचा पहिलाच चित्रपट वुल्फ अँड शिप याला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मानित करण्यात आलं होतं. तालिबाननं त्यांचे ध्वज फडकावल्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या हजारो घाबरलेल्या लोकांपैकी मी एक होते असा भयावह अनुभव त्यांनी सांगितला. जर्मनीसाठी काम करत असलेल्या अफगाणी नागरिकांच्या सुटकेसाठी तालिबानशी संवाद साधणं गरजेचं आहे असं मत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी व्यक्त केलंय. अफगाणिस्तानातील मानवतावादी परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांना जर्मनीचा पाठिंबा आहे. काबूल विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे तिथे वैद्यकीय मदत पोहोचू शकेल ही चांगली बाब असल्याचं त्या म्हणाल्या. अफगाणिस्तानात देशांतर्गत विमान वाहतूक सेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. एरियाना अफगाण एअरलाइन्स काबूलला 3 मोठ्या शहरांना जोडणारी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. टोलो न्यूजनं ही माहिती प्रसारित केली. पश्चिमेकडील हेरत, उत्तरेकडील मंजरी शरीफ आणि दक्षिणेकडील कंदाहार या 3 शहरातून ही सेवा सुरू झाली आहे. अफगाणिस्तानातल्या असुरक्षित नागरिकांच्या सुटकेसाठी अनेक देशांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यात अनेक देश सहकार्य करत आहेत. अशा सर्वांसाठी प्रार्थना करत असल्याचं पोप फ्रान्सिस यांनी आपल्या साप्ताहिक संदेशात म्हटलंय. मानवी विकासासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यामुळे अफगाणिस्तानातल्या तरुण मुलामुलींना शिक्षण मिळावं अशी प्रार्थना त्यांनी केली. त्याचबरोबर अमेरिकेतल्या इडा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी प्रार्थना करत असल्याचं पोप म्हणाले. जुलै महिन्यातल्या पुरात जर्मनीतल्या अनेक भागांचं मोठं नुकसान झालं. या सगळ्या भागांचा चान्सलर अँजेला मर्केल यांनी दौरा केला. या सगळ्या परिसराच्या पुनर्बांधणीला पुनर्वसनाला आणखी बराच कालावधी लागणार असल्याचं मर्केल म्हणाल्या. 14 आणि 15 जुलैला आलेल्या पुरात 180 नागरिकांचा मृत्यू झाला. या पुराचा बेल्जियमला सुद्धा मोठा फटका बसला होता. इडा चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशानंतर लवकरच राज्यात आणखी गंभीर हवामान निर्माण होऊ शकतं असा इशारा लुईझियानाच्या राज्यपालांनी शनिवारी दिला. या एका वर्षात 5 चक्रीवादळं आणि दुसरीकडे कोरोना व्हायरसचं संकट, त्यामुळे अनेक जण हतबल झालेत असं राज्यपाल म्हणाले. मॅक्सर टेक्नॉलॉजीजद्वारे शनिवारी प्रकाशित केलेल्या उपग्रह प्रतिमांनी इडा चक्रीवादळानंतर पोर्ट फोर्चॉन भागात तेल सांडून पसरल्यानं झालेले परिणाम दाखवले. या चित्रांमधून मेक्सिकोच्या आखातात मोठ्या प्रमाणात तेल सांडल्याचं दिसतंय. अमेरिकेच्या तटरक्षक दलानं शनिवारी सांगितलं की सफाई कर्मचारी या ठिकाणी सफाईचं काम करतायत. इडा चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशानंतर बऱ्याच घरांमध्ये आणि इमारतींमध्ये साचलेला चिखल उपसण्याचं काम सध्या सुरू आहे. या कामात शेजारी एकमेकांना मदत करतायत. ईशान्येकडील पूरग्रस्त कुटुंब, दुकानदार, व्यापारी हे देखील आपली घरं, दुकानं चिखल काढून स्वच्छ करतायत. व्हाईट हाऊसनं म्हटलंय की अध्यक्ष जो बायडेन मंगळवारी न्यूयॉर्क शहर आणि मॅनविल, न्यू जर्सी इथे वादळाच्या नुकसानीचं सर्वेक्षण करतील. न्यू जर्सीमधील मॅनविल शहराचा जर एरियल व्ह्यू पाहिला तर अंदाज येऊ शकेल की इडा चक्रीवादळामुळे किती प्रमाणात नुकसान झालंय. संपूर्ण शहराला पुराचा वेढा पडला होता. लोकांची घरं, व्यवसाय, वाहनांचं मोठं नुकसान झालंय. वादळामुळे कमीत कमी 23 जणांचा मृत्यू झालाय आणि ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. अमेरिकेवर अवलंबून राहिल्याबद्दल व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मॅडुरो यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवरती टीका केली. चर्चा करताना आपण अमेरिकन सरकारमध्ये बसलो आहोत असं वाटत होतं असं ते म्हणाले. देशातील राजकीय कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि व्हेनेझुएलातील विरोधी नेत्यांची एक बैठक घेण्यात आली. आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा जगाच्या पाठीवर. त्याचा सावट आहे. यापैकी अनेक जण क्वारंटाईन काळ संपल्यानंतर अजूनही हॉटेलमध्येच राहत आहेत. निवाऱ्याचा आणि मुलांच्या भवितव्याचा प्रश्न त्यांना भेडसावतोय. स्थानिक पातळीवरच्या शेकडो पालकांनी अफगाणी नागरिकांना मदतीचा हात दिला होता, पण आता कुणी यासाठी तयारी दाखवलेली नाही. त्यामुळे अनेकांना अनिश्चित काळासाठी हॉटेलमध्येच थांबावं लागू शकतो अशी शक्यता आहे.
अमेरिकी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आर्मी जनरल मार्क मिली यांनी अफगाणिस्तानातल्या बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या 10 माउंटन डिव्हिजनच्या सैनिकांचे आभार मानले. अमेरिकेच्या जर्मनीतल्या तळावर त्यांनी सैनिकांची भेट घेतली आणि काबूलमधले त्यांचे अनुभव जाणून घेतले. समान हक्क मिळावेत या मागणीसाठी महिलांनी काढलेला मोर्चा तालिबानी विशेष सैन्यानं अडवला. महिलांना समान अधिकार मिळणार नाहीत तोवर तुम्हाला मान्यता मिळणार नाही अशा घोषणा यावेळी तालिबान्यांविरोधात देण्यात आल्या. याआधी सुद्धा मोर्चा काढण्यात आला होता. हवेत गोळीबार करत तो मोर्चा अडवण्यात आला. तालिबान्यांविरोधात लढा देताना शहीद झालेल्या जवानांना आंदोलकांनी आदरांजली वाहिली. शनिवारी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुख काबूलच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. अफगाणिस्तानातून 57,000 नागरिकांची सुटका करून त्यांना कतारला आणल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. अफगाणिस्तानातून बाहेर काढलेल्यांपैकी 2/3 नागरिकांना युरोपमधील प्रोसेसिंग पॉइंटवरती पाठवण्यात आलं, तर 1/3 नागरिकांना थेट अमेरिकेत नेण्यात आलं. अजूनही 1400 निर्वासित कतारमध्ये आहेत आणि काहींना लवकरच तिथून निघण्याची प्रतीक्षा आहे. अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्याबद्दल अमेरिकेनं माफी मागावी अशी मागणी अफगाणिस्तानातल्या कुटुंबांनी केली आहे. या हल्ल्यामध्ये रमल अहमदी यांनी कुटुंबातल्या 10 सदस्यांना गमावलं. यात 6 लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी झालेल्या इस्लामिक स्टेटच्या संशयित आत्मघातकी बॉम्बरला मारण्यासाठी ड्रोन हल्ला करण्यात आला होता असं अमेरिकेचं म्हणणं आहे, पण याचा पुरावा देण्याची मागणी करत रमल अहमदी यांनी केली आहे. काबूलमधून हजारो लोकांची सुटका केल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या विशेष स्थलांतर व्हिसा देण्याबाबतच्या कामाचं समर्थन केलंय. या विशेष मोहिमेअंतर्गत अर्ज केलेल्या निम्म्याहून जास्त अफगाणी लोकांना अफगाणिस्तानमधून बाहेर पडता आलं असल्याचा दावा केला जातोय. कोरोनानं गमावलेल्या आपल्या कुटुंबियांना मित्रांच्या स्मृतींना अर्जेंटिनाच्या ब्युनॉस आयरिसमध्ये उजाळा देण्यात आला. 1,12,000पेक्षा अधिक नागरिकांचा कोरोनानं बळी घेतला. त्यांची नावं असलेले छोटे दगड प्लाझा द मेयोमध्ये ठेवण्यात आलेत. कोरोना स्थिती हाताळण्यात सरकारला अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांना अपयश आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. सॅन्टियागोमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शनिवारी चिलियन सर्कसनं बऱ्याच महिन्यांनंतर एक शो आयोजित केला. या ओपन एअर शोला उपस्थिती लावण्यासाठी चिली सरकारनं 1,000 जण उपस्थित राहण्याची मुभा दिली होती. या सर्कसमधल्या जोकरची भूमिका करणारा कार्लोस सलस म्हणाला की इतक्या महिन्यांनी मुलांचे हसरे चेहरे पाहून आनंद झाला. 12 ते 15 वर्ष वयोगट म्हणजे त्यात मोठ्या मुलांना लस देण्याला शुक्रवारी लस सल्लागारांनी नकार दिल्यानंतरही पुन्हा या वयोगटातल्या मुलांना लस देण्याबाबत व्यापक विचार केला जातोय. लसीकरण संयुक्त समितीच्या म्हणण्यानुसार लस देण्याचे फायदे संभाव्य तोट्यापेक्षा कमी आहेत. स्काय न्यूजशी बोलताना डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं मांडली. 16 ऑगस्टला काबूल तालिबान्यांच्या हाती लागलं. त्यानंतर अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढताना ब्रिटिश रॉयल एअरफोर्सच्या वैमानिकांना काय परिस्थितीचा सामना करावा लागला याची माहिती समोर आली आहे. विंग कमांडर केव लॅचमन यांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टर स्काय न्यूजला सांगितलं की धावपट्टीवर माणसांची आणि गाड्या बस यांची प्रचंड गर्दी होती. विमान तर एका बसला जवळजवळ धडकणारच होतं, पण बस 10 ते 15 फुटांवर असताना आम्ही तिला चुकवलं आणि धावपट्टी धरली असं ते म्हणाले. दक्षिण कॅनडाच्या भागात गुरुवारी 2 मालवाहू ट्रेन्सची एकमेकांना धडक झाली. त्यामुळे या मालगाड्या रेल्वे रुळांवरून घसरल्या. यात एका कर्मचाऱ्याला किरकोळ जखम झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी ओटावापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रेस्कोट शहरात घडला. कॅनेडियन नॅशनल रेल्वेच्या निवेदनात हे स्पष्ट करण्यात आले की या धडकेमुळे 4 लोकोमोटिव्हचा गोंधळ उडाला आणि 16 गाड्यांचं नुकसान झालं. पोलिश सरकारनं तैवानला ॲस्ट्राझेनेका लसीचे 4 लाख डोसेस देऊ केले. ते डोस घेऊन रविवारी सकाळी विमान तैवानच्या तोयोयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरलं. जगभरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना तैवानकडून युरोपियन देशांना वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यात पुढाकार घेण्यात आला होता आणि आता पोलंडनं तैवानला डोस पुरवून मदत केली आहे आणि लस खरेदीत असक्षम ठरल्यानंतर तैवानला नुकतीच अमेरिका, जपान, स्लोवाकिया, झेक रिपब्लिक, लिथुआनिया आणि आता पोलंडनं लसीचे डोस देऊन मदत केली आहे. तैवानमध्ये फायझर लसीचा पहिला साठा गुरुवारी पोहोचला आणि 9,30,000 लसी तो या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचल्या. तैवानच्या राष्ट्रपतींनी यापूर्वी बायोटेकद्वारे फायझर लस घेण्यापासून चीननं तैवानला रोखल्याचा आरोप केला होता, तर कोणताही हस्तक्षेप केलेला नाही असं चीनचं म्हणणं आहे.
शाळांमध्ये करण्यात येणाऱ्या सामूहिक टेस्टिंगमुळे संसर्ग रोखण्यात मदत होईल आणि कमीत कमी निर्बंधांमध्ये शाळा सुरू होऊ शकतील, असं ब्रिटनचे शिक्षण मंत्री गेविन विल्यमसन यांनी म्हटलंय. अर्थात वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी सरकारनं काय योजना आखली आहे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिलेली नाही. या आठवड्यात ब्रिटनमध्ये शाळेत हजारो मुलं परतली आहेत आणि त्यानंतर रुग्ण शोधण्यासाठी टेस्टिंगचा निर्णय घेण्यात आलाय. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत रुग्णसंख्येत भरपूर वाढ होऊ शकते असं ते म्हणाले. सर्बियातल्या नोव्ही साद शहरात नवीन कोविड-19 हॉस्पिटल उभारण्यात आलंय. गुरुवारी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान अॅना बर्नाबिक उपस्थित होत्या. बुधवारी सर्बियात 3,346 रुग्णांची नोंद झाली तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला. नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. आतापर्यंत 51.6% प्रौढ नागरिकांचंच लसीकरण झालंय. सर्बियात बुधवारपासून बूस्टर डोस दिला जातोय. नॉर्वेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आमच्या अपेक्षेप्रमाणे झालेली नाही, असं नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सॉलबर्ग यांनी म्हटलंय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. टोकियोमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धांचा समारोप झाला. या रंगतदार सोहळा हा 13 दिवस सुरू होता. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या दोन्ही स्पर्धा यावेळेस प्रेक्षकांविनाच पार पडल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा झाल्या आणि पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी फक्त काही शाळकरी मुलांनाच हजर राहण्याची परवानगी होती. वर्णद्वेषाच्या विरोधात आणि हवामान कृती आणि संपत्तीच्या पुनर्वितरणाच्या समर्थनार्थ हजारो लोक शनिवारी बर्लिनमध्ये जमले होते. स्टुडंट क्लायमेट ग्रुप, फ्रायडेज फॉर फ्युचर आणि डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी अंटेलबार जर्मन अविभाज्य या बॅनरखाली एकत्रित येऊन मोर्चा काढला. आंदोलकांच्या मागण्यांमध्ये आरोग्य सेवा, गुंतवणूक, अधिक कामगारांचं संरक्षण, चांगले सामाजिक गृहनिर्माण आणि कोविड-19 लस या मुद्द्यांचा समावेश होता. राष्ट्रव्यापी निवडणुका होण्याच्या 2 आठवड्यांपूर्वी काही मीडिया संस्थांना विदेशी एजंट असं लेबल लावणाऱ्या कायद्याच्या विरोधात रशियन विरोधी उमेदवारांनी शनिवारी मॉस्कोमध्ये एक रॅली काढली. हे अशा संस्थांना म्हटलं जातं ज्यांच्यावर राज्य मीडिया वॉचडॉगनं परदेशातून निधी मिळवल्याचा आरोप केलाय. 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आगामी राष्ट्रव्यापी निवडणुकांपूर्वी टीकाकार मुक्त माध्यमांवरती दबाव म्हणून याकडे पाहत आहेत. ग्लोबल न्यूजवर टोरंटोच्या हवामानाबद्दल माहिती देतानाचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. ते सांगत असलेल्या माहितीबद्दल नाही, तर ते माहिती देत असताना टीव्हीवर दिसत असलेल्या एका छोट्या पाहुण्यामुळे ही चर्चा रंगते. अँथनी फर्नेल हवामान रिपोर्ट सांगताना काही मिनिटांनंतर त्यांचा स्टॉर्म नावाचा श्वान त्यांच्या भोवती फिरताना दिसतोय. स्टॉर्म सध्या सगळीकडे फिरतोय असा उल्लेख करून अँथनी यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. वेस्टर्न बोलिव्हियातील सर्वात उंच पर्वतावर जाऊन एका दाम्पत्यानं लग्न केलं. 3 दिवस चढाई करून हे दोघं पर्वतावरती पोहोचले. 21,109 फुटांवर त्यांनी लग्नगाठ बांधली. हायदी पाको, जॉनी पाचिओ हे दोघेही निसर्गप्रेमी आहेत, त्यामुळे गॉड पॅरेंट्स आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यावर जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. माझ्या बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि जाता जाता एक महत्त्वाची आठवण म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका.